मी जसं जनतेचं प्रमाण सांगितलं ना तुम्हाला 25% पर्यंत मतविक्री होती, 75% चांगले, तसं पत्रकारांची जमात सगळीच वाईट आहे का? तर नाही, 10% चांगले, एकदम कॉन्फिडेंटली सांगतो. अजिबात गोष्टी करू नका त्यांच्याशी. तिथून पहिल्यांदा तुमचं केलेलं काम लीक होतं, सगळ्यात पहिल्यांदा तिथून लीक होतं. कधी माहिती पाठवली की अजिबात पत्रकाराला सांगायला जाऊ नका. तो सगळ्यात पहिल्यांदाचा सोर्स आहे की तो सगळ्या त्या डिपार्टमेंटला जागा करतो. अजिबात त्याच्याशी दोस्ती करायची नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टीची बातमी कधीतरी तुम्ही पेपरला वाचली का? येते का कधी बातमी? आम्ही बातमी देत नाही. त्या बातमीमध्ये ते काय करतात माहिती का? आम्ही जे केलेलं काम आहे ना त्याच्या विपरीत 2 वाक्य टाकून देतात. ज्यांनी काम केलं ना त्या कार्यकर्त्याचं नाव काढून टाकतात आणि जो उपद्रवी कार्यकर्ता आहे त्याचं नाव फ्रंटला टाकतात. आमची संघटना फसवायला सुरुवात होतंय का? असं आहे ना अनुभव? अजिबात पत्रकारांच्या नादी न लागलेली निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि मला ना एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, पण एक जबाबदारी पण सर तुम्ही माझ्यावर टाकली की या काळ्या टोपीला त्या पांढऱ्या टोपीमध्ये जी सोनं नाणं दिलं होतं तेव्हा जो विश्वास होता तोच विश्वास तुमच्या या काळ्या टोपीच्या बाबतीत झाला पाहिजे. हो, तसंच होतंय. आता या क्षणाला होतंय. मी लोहार नावाची लाल गाडी घेऊन उभे राहा. हे बघा, आम्ही रस्त्याने चालतो ना तर ही काळी टोपी घातलेली ताई उभे राहा. कसं वाटतं काळी टोपी घालून चालता तुम्ही? तर अभिमान वाटतो. आणि लोक कसं बघतात आपल्याकडे? एक सच्चा आणि इमानदार व्यक्ती चाललाय हा त्यांचा हे फिलिंग आहे. ज्या दिवशी हे फिलिंग लोकांना जाईल ना त्या दिवशी भावे संपलेला आहे. काय त्याच्यात रॉकेट सायन्स? मी शेड खाल्लं त्याच्यावर संपणार आहे. माझ्या जबाबदारी हे शेड न खाणं. मी नाही खाणार, बिलकुल नाही खाणार. मी मरून जाईल. मग त्या माणसाने मला विचारलं की असं असं करायला पाहिजे तुमच्या आरटीआय ऍक्टिव्हिस्टने. तर तुम्हाला सांगतो त्याला मी उत्तर दिलं की या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत. आमचं वेगळेपण आम्ही सांगितलेलं आहे. मला खूप आनंद वाटला की त्यावेळेला तुम्ही मला बोलवलं आणि तुमच्या मनामध्ये नेमके उलटे विचार होते की भावे आरटीआय ऍक्टिव्हिस्टच्या बरोबर येतील का? बदनामीचा खेळा लागलेले लोक मग त्यांच्या व्यासपीठावर जाईल का? अहो, परत एकदा सांगतो, तुमच्यामध्ये ना 90% लोक चांगले. मग आता त्याच्यावर मी प्रश्नचिन्ह उभं करू का? आलंच पाहिजे तुमच्यामध्ये. बरं, तुम्ही ऑस्ट्रेलिया येते का? तुम्ही लंडनचे का? तुम्ही श्रीलंकेतले का? कुठले हो? अहो, भारतीय ना. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. मला जर लोककारण करायचे नवीन शब्द दिला साहेबांनी मला. खरंच मी राजकारण करत नाही, मी लोककारण करतो, लोक समाजकारण करतो. म्हणून आम्हाला समाजसेवी ठरवून आम्हाला मत देत नाही. आता लोककारण शब्द घेऊन जाणार आहे तुमच्याकडून. आज तुमच्या तर लोककारण करता करता ही जी टोपी तिची विश्वासार्हता मेंटेन करता करता या गाडीवाल्यांनी आम्हाला ओव्हरटेक केलं का? गाडीचा हातात हात घ्यायचा प्रयत्न चालला होता यांचा. पॅरावाली गाडी चालू कुठं? अरे हडपसरला भर ट्रॅफिक मध्ये प्रयत्न करत होते. अजून कोणची विश्वासार्हता पाहिजे? काय टोपी? हो, तुमची जी अपेक्षा आहे की ही काळी टोपी विश्वासपात्र कायमची राहिली पाहिजे, बिलकुल राहिली पाहिजे. आमच्यात काही सडके कांदे बटाटे निघाले का? निघाले तर. पण तुम्ही म्हणाल आता त्याचं पर्सेंटेज सांगा. रेड हँड ते पकडला गेलो नाही, पण आरोपांची राड उडाली 2 जणांच्या विरोधात. ते आम्हाला मुद्दाम तेच सोडून गेले. आम्ही त्यांना तपासण्याच्या आधीच, कारण आमच्या बरोबर चालायचे म्हटल्यावर विस्तवावर चालायचे आणि रोज माझ्या बरोबर चालायचे. तपासला जातो माणूस. साथ संगत सोबत सहवास प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात सर्वत्र फिरतो. मला लगेच कळतं. माझी डोळे म्हणजे स्कॅनरच आहे. तो लगेच लक्षात येतो माझ्या त्याची बॉडी लँग्वेज काय, तो काय काय बडबड करतो. तो जर आम्हाला आहे ना प्रचलित राजकारणाचे डोस पाजायला लागला आणि मला म्हणायला लागला ना तर थोडीशी तडजोड करा ना, त्याची मागणी असते काय? तुम्ही लई टाईट आहे, थोडीशी वाका ना, थोडीशी चुका ना, समजून घ्या की साहेबांना दाखवायला लागलेले. त्या साहेबांना आम्ही सोडून देतो. 8 दिवस मी त्याला फोन करत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही. मग त्याला लगेच लक्षात येतं
कार्यक्रम झालेला दिसतो. कार्यक्रम काय झाला? तू आम्हाला वाकायला झुकायला शिकवली, ते आम्ही ताट मागायला उभे आहोत आणि लोकांना प्रश्न विचारतो, लोकांना प्रश्नकर्ते बनवतो. प्रश्नकर्त्यांची ही जमात आहे बरं नाही. हे तुम्ही सगळे प्रश्नकर्ते आहेत ना, हे माझ्या जातीचे लोक आहे तुम्ही, म्हणून तुम्हाला सोडून बरं मी. लोकांनी फक्त मिळालं म्हणून तुमच्यापासून दूर जाऊ अजिबात जाणार नाही. जे बिघडलेले त्यांना आम्ही रिपेअर करू, काहीच अडचण नाही आम्हाला. एवढे जर 90% लोक 10%च्या ओरडावर बसले, ते पैसे खाता तोड्या करता, सरळ होणार नाही का ते? आम्ही सरळ करू त्यांना. आणि तोच विषय पुढे गेला आणि सगळे जण त्याच्यात एक जण म्हणाला नेपाळ. ह्याच्यावर नेपाळ मला येतो. त्यांना वाटलं थांबा, माझा अजिबात मत नाही असं, पण मला गुदगुल्या होतात का नेपाळ सारखं झालं पाहिजे का? हो, मला गुदगुल्या होतात, झालंच पाहिजे असं वाटतं. पण ते योग्य आहे का? आपलाच घर आता हा रंगमंच सोलापूरला तयार झाला, रवींद्र भवन. किती कुस्त्या खेळल्या असतील महापालिकेमध्ये याची मंजुरी घेताना? सगळ्या कुस्त्या खेळून झाल्या असतील नाही, सगळ्या टक्केवाऱ्या भागीदाऱ्या सगळं झालं असं त्याच्या ठिकाणी मला आलं. कसं का महिना आलं? आणि मग आपलं डोकं फिरलं की सगळ्यांनी टेबे घेऊन यायची, कारण ही शासकीय वस्तू ना. हिंसळ व्हायचं, राक्षसी बनायचं, आसुरी बनायचं आणि हे सगळं आपल्या हाताने योग्य का? आज ते नेपाळी मुलं, त्यांचा मुद्दा चुकीचा होता का? अजिबात चुकीचा नव्हता. त्यांचे सगळे दावे होते ते चुकीचे होते का? अजिबात नव्हते. त्यांच्या 9 मागण्या होत्या, त्या 9 मागण्या चुकीच्या होत्या का? अजिबात नव्हत्या. पण आज ते पस्तावतायत माहितीये तुम्हाला? कारण संसद हाताला जाळून टाकली त्यांनी. संसद उभी करायला आपल्याकडे किती लोक झाले? आता नवी संसद तयार झाली ती किती लफडे झाले, किती रुपये गेले? आपल्याला काही बांधायचं असलं ना शासकीय, पहिल्यांदा वाटा काढावा लागतो. 1 रुपयाचं बांधकाम करायचं असेल तर 50 पैशाचा वाटा बाजूला काढून ठेवावा लागतो, तेव्हा ते 50 पैशाचं बांधकाम उभं राहतं. मग असे कष्ट केलेले, एवढा 78 वर्षाचा प्रवासामध्ये एवढं सगळं मिळालेलं असंच खपवायचं का? वैचारिक क्रांती आपण करू नाही शकत? मग हे फोटो असेच लावायचे, रयतेचं राज्य असंच म्हणायचं, जनतेचं राज्य असंच म्हणायचं. हे जर जनतेचं राज्य आहे तर हे रंगभवन कोणाचं? म्हणजे आपलं स्वतःच असं टाळायचं. एसटी आपणच टाळायचं, एसटीचा ड्रायव्हर आहे आपणच टाळायचं, तर पाकिस्तानी का? छाती बनवलं ड्रायव्हर सहित जाईल काय बांधकडे? आणि कोणाला जाणार तुम्ही? तुमच्या भारतीय बांधवाला जाळताय तुम्ही. अजिबात डोक्यात राग घालून घ्यायची नाही. आणि जर आपण अँटी ऍक्टिव्हिस्ट असेल तर 150 आहे अशा आयुर्भावात चालायचं पण नाही. नॉर्मल रोड, कोई प्रॉब्लेम नाही. बी काम, बी क्वाइट, रस्ते पे चलो. आज तुमच्या या सगळ्या अभ्यासात्मक कामाला, मी अभ्यासात्मक काम म्हणतो बरं का, मी